हाय. आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यांच्यात भरपूर पोषण मूल्य असतात, पण तरीही ते फारसे लोकांना माहिती नसतात किंवा त्यांना आवश्यक ते ग्लॅमर ॲज मिळालेलं नसतं. आपल्या इथे ब्रोकोली आणि केल वगैरे असे पाश्चात्य भाज्यांना भयंकर ग्लॅमर मिळालंय, पण कोकणातला अतिशय एक साधा पदार्थ आहे ज्याला थोडंसं दुर्लक्षित केलं गेलंय आणि म्हणून आज मी त्याला थोडंसं ग्लॅमर देण्याचा प्रयत्न करते. आणि तो पदार्थ म्हणजे फणसाच्या बिया, ज्याला आठिया असंही म्हटलं जातं. अतिशय टिपिकल कोकणातला पदार्थ आहे. मला वाटतं कोकणातल्या लोकांपैकी जे थोडे घरापासून लांब आलेले असतात त्यांचं नंतर थोडंसं कनेक्शन ब्रेक होतं, तसं माझं झालं आठिळ्यांसोबतचं. आणि अचानक भयानक मला गावाहून आठिळ्या आल्या आणि माझा आनंद गगनात मावत नाहीये. याचं कारण मला माझी आजी सांगायची की नुसते गरे नाही खायचे, आठिळ्या पण खायच्या. मग त्या शिजवून असतील, भाजून असतील, त्याची भाजी करून असेल, कारण ह्याच्यात खूप 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 याला सुपर फूड असंही आजकाल म्हटलं जातं. पण माझ्या आजीच्या काळापासून हे बहुतेक त्यांना माहितीच होतं, कारण ह्याच्यात हृदयाला संरक्षण मिळवण्यासाठी जी आपल्या पोषण मूल्यांची गरज असते ती ह्या आठवड्यांमध्ये असते. आपल्या स्किनसाठी उत्तम असतं. ह्याच्यात खूप सारं फायबर असतं, काही प्रोटीन पण असतं असं मी गुगल केलं. अजून काय काय असतं हे करण्यासाठी, तर हे पण असतं. मग असं एवढं सगळं असताना बिचाऱ्या आठवड्यांना आपण इतकं दुर्लक्षित का करायचं? तर मला कमेंट करून सांगा तुमच्यापैकी किती जणांनी आठवड्या खाल्लेल्या आहेत. काही काही लोक त्याला आटल्या पण म्हणतात. सो आटल्या किती जणांनी खाल्ल्यात आणि त्या भाजून खाल्ल्यात, शिजवून खाल्ल्यात, त्याची भाजी करून खाल्ल्यात, ते मला कमेंट करून नक्की सांगा. बाय. मी चालले. उकडलेल्या आहेत माझ्याकडे आज आठवड्या, उकडलेल्या आहेत. मी उकडलेल्या आठवड्या खात्या. मग